तुम्ही बघू शकता हे भाजप सरकारकडचा मंत्री आमच्या मराठी लोकांचा मोर्चा म्हणून पाडण्यासाठी हा मोर्चा थांबला नाही। तुम्ही बघू शकता मराठीचा जनसागर तुमच्या समोर दिसतोय। मराठी माणसाच्या अस्मितेचा आज प्रश्न निर्माण झालाय, तेव्हा मीरा भाईंदर मधल्या मराठी माणसांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला। त्यांनी एकत्र येऊन बालाजी हॉटेल जोधपूर स्वीट वरनं जो मोर्चा काढलाय तो मीरा रोड स्टेशनच्या शहीद कौस्तुभ चौकामध्ये येऊन थांबण्यात आलेला आहे। इथेच थोड्या वेळामध्ये या मोर्चाचा समारोप होईल, परंतु या मोर्चातनं एक गोष्ट निदर्शनास आली, ती म्हणजे मराठी माणसामध्ये कुठेतरी झोपलेली अस्मिता आज जागी झालेली आहे। आणि ही अस्मिता अशीच जागी झाली तर भविष्यात येणाऱ्या नगरसेवकांच्या निवडणुकांमध्ये मराठी माणसाचं पुन्हा एकदा वजन दिसू शकेल। कॅमेरा पर्सन गुलाबराव सोबत मी विनोद जोशी, RMC न्यूज। जबरदस्ती महाराष्ट्रामध्ये आणि जाणून बुजून त्या मुसलमान असेल त्या ठिकाणी हिंदू आणि मराठी असं हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे। इथे जाणून बुजून आज तुम्ही बघितलं असेल सर्व जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करून ठेवलेली आहे। ओबीसी समाज असेल, आदिवासी समाज असेल, मुसलमान समाज असेल, मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, या सर्व समाजावरती अन्याय करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। आणि सर्व मराठी माणसं एकत्र झालेले आहेत आणि त्यांच्या पुढाला आग लागलेली आहे। मोर्चाबद्दल आपलं काय म्हणणं आहे? मराठी माणसांनी काढलेल्या मोर्चाबद्दल हा मोर्चा काढणं इतकं गरजेचं होतं, कारण 3 तारखेला व्यापारी संघटनांनी मराठीची फक्त गळचेपी करण्यासाठी ते त्यांनी जमा केला। स्थानिक आमदाराचा त्यांना सपोर्ट होता। मग मराठी माणसाच्या मागे कोण नाही का? तर मराठी माणसाच्या मागे मराठी माणूस म्हणून उभा आहे। या मीरा भाईंदर मध्ये मराठी माणसाचा टक्का भरपूर आहे आणि हे दाखवण्यासाठी हा मोर्चा आहे। हा कुठल्या जातीचा, पक्षाचा, कुठलाही राजकीय नाही, फक्त मराठी माणूस आम्ही एकत्र आलेलो आहेत। जबरदस्ती महाराष्ट्रामध्ये आणि जाणून बुजून त्या हिंदू मुसलमान असेल त्या ठिकाणी हिंदू आणि मराठी असं हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे। इथे जाणून बुजून आज तुम्ही बघितलं असेल सर्व जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करून ठेवलेली आहे। ओबीसी समाज असेल, आदिवासी समाज असेल, मुसलमान समाज असेल, मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, या सर्व समाजावरती अन्याय करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। आणि सर्व मराठी माणसं एकत्र झालेली आहेत आणि त्यांच्या पुढाला आग लागलेली आहे। मराठी मोर्चामध्ये माझा जन्मसिद्ध हक्क आहे। या महाराष्ट्रामध्ये मी जन्म, या महाराष्ट्राचा स्वाभिमान, या महाराष्ट्राचा अभिमान, आणि कोण जर अपमान करत असेल तर त्याच्या विरोधात उभं राहणं आमचं काम आहे। आणि म्हणून या मोर्चात मराठी माणसांना समर्थनासाठी आणि ही जी दादागिरी चाललेली आहे किंवा जी मात चाललेला आहे मराठी माणसाच्या विरोधात, त्याला इशारा देण्यासाठी या मोर्चामधून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पळून लावण्यात आलंय, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? अधिवेशन सुरू आहे आणि तिथे बाजूला CM बसले, गृहमंत्री आहेत। एक फोन केला त्या पोलिसांना की मोर्चा जाऊ द्या, तिथे यायचे आणि अशा चपला खाऊन जायची गरज नसती त्यांना। त्यांनी तिथूनच काम करू शकले होते, म्हणून त्यांचं ऐकत नाही का CM? शिंदे गटाच्या कॅबिनेट मंत्र्यांचा जर त्यांच्या मतदारसंघामध्ये अशा प्रकारचा मराठी माणसांचा उद्रेक होतो आणि त्यांना सभागृह सोडून इथे यावं लागेल, हे लांछनास्पद गोष्ट आहे। शिवाजी महाराज की शिवाजी महाराज की जय।
अरे मैदानाच्या तिथं जायचं मराठीच्या काय बोलत आहे साहेब काय बोलत बहुत बहुत शुक्रिया बातचीत के लिए। एक मिनिट. विनोद गोसालकर हैं, मराठी. जिनका 700 रुपये कहना है वो आज तुम्ही मराठी मोर्चामध्ये आला तुमचं मराठी मोर्चामध्ये माझा जन्मसिद्ध हक्क आहे. या महाराष्ट्रामध्ये मी जन्म, या महाराष्ट्राचा स्वाभिमान, या महाराष्ट्राचा अभिमान, आणि कोण जर अपमान करत असेल तर त्याच्या विरोधात उभं राहणं आमचं काम आहे. आणि म्हणून या मोर्चात मराठी माणसांना समर्थनासाठी आणि ही जी दादागिरी चाललेली आहे किंवा जी मात चाललेला आहे मराठी माणसाच्या विरोधात त्याला इशारा देण्यासाठी मी आहे. या मोर्चामधून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पळून लावण्यात आलंय. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? अहो ताई, बसवर नुसतं मंत्री आहे, कॅबिनेट मंत्री. अधिवेशन सुरू आहे आणि तिथे बाजूला सीएम बसलेत, गृहमंत्री आहेत. एक फोन केला त्या पोलिसांना की मोर्चा जाऊ द्या, तिथे यायचे आणि अशा चपला खाऊन जायची गरज नसती त्यांना. त्यांनी तिथूनच काम करू शकले होते. म्हणून त्यांचं ऐकत नाही का सीएम? शिंदे गटाच्या कॅबिनेट मंत्र्याचं जर त्यांच्या मतदारसंघामध्ये अशा प्रकारचा मराठी माणसांचा उद्रेक होतो आणि त्यांना सभागृह सोडून इथे यावं लागेल, ते लांछनास्पद गोष्ट आहे प्रताप सरनाईक यांच्यासाठी. मीरा भाईंदर के सभी मराठी बांधव एक हुए और खास करके मैं नरेंद्र मेहता को चेतावनी देना चाहता हूँ. मेरे दोस्त है, मेरे भाई है. मराठी के आड़ कभी आओगे तो वैसा का वैसा जॉब मिलेगा. मराठी गुजराती का वाद आपने लगाया, आग में तेल डालने का काम आप लोग ने किया है, ख्याल में रखना. तो नरेंद्र मेहता को मेरी विनंती है, मराठी के भाषा में और महाराष्ट्र के बारे में कॉम्प्रोमाइज़ नहीं. आप कुछ इधर राजकारण करने का उधर करो, लेकिन मराठी और महाराष्ट्र के ऊपर होगा वैसा का वैसा जॉब मिलेगा आपके माध्यम से. मराठी विरोधी सरकार आहे, आमचे कपडे फाडले जातात पण आम्हाला मोर्चा दिला जात नाही.